ऊसाच्या पोळेल 265 या वाणी फक्त धान पीक घेतो, बाकी वर्षभर जमीन पडीक असते. पण गडचिरोली जवळच्या पुलकरचे धनराज आणि मुन्ना जैन यांनी धान काढल्यावर आपल्या 32 एकरात टरबूजाचं उत्पादन घेतलंय. मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत असल्यामुळे चांगला पैसाही त्यांना मिळालाय. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात सुद्धा अनेक शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात. धनराज जैन आणि मुन्ना जैन यांची पुलकल आणि शिवरीमध्ये 32 एकर शेती आहे. या शेतीमध्ये ते वर्षभरातून धानाचं एकच पीक घेतात. पण यंदा त्यांनी धानाचं पीक निघाल्यानंतर त्याच क्षेत्रावर टरबूजाची लागवड केली आहे. शेतीमधून धान सोयाबीन निघाल्यानंतर साधारणतः आमच्या गडचिरोली भागात या पिकाची लागवड केली जाते. या पिकाला पाण्याचंही प्रमाण खूप कमी लागतं, पण वेळेच्या वेळी पाणी द्यावं लागतं आणि रोगराईला हा पीक लवकर बळी पडतो. त्याच्यामुळे याची शेती अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. धानाचं पीक निघताच त्यांनी जमिनीची मशागत केली आणि 5 बाय 5 फुटांवर सरी सोडली. 2 सऱ्यांमध्ये 5 फुटाचा गादी वाफा तयार केला, तर सऱ्यांमध्ये टरबूजाच्या बियांची लागवड केली. कोणतींदा नांगरटी करायची, लेवलिंग करायची, वखर हे करायचं आणि बेड तयार करायचे. हे जे दिसतात 5-5 फुटाची आणि 1 फुटाची मदतून आली आणि त्याच्यानंतर 5-5 फुटावर बेड तयार झाल्यानंतर हे 3 फुटावर गड्डे तयार करायचे. त्याचे शेणखत, DAP, पोटॅश अशा पद्धतीचं खत, मिश्र खत टाकून त्या बिजाई एका याच्यामध्ये 2 ते 3 बी टरबूजाचे टाकायचे आणि त्याला पाणी द्यायचं. सध्या टरबूजांची काढणी सुरू आहे. टरबूजांची विक्री ते पुणे, मुंबई आणि सुरत सारख्या शहरांमध्ये करतात. टरबूज शेतीमुळे या भागातल्या अनेक मजुरांना रोजगार मिळतोय. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सिंचनाच्या साधनांचा पुरेपूर वापर जैन बंधूंनी केलाय. एकरी 20 टन टरबूजाचं उत्पादन मिळत आहे. सुरुवातीला 3 आठवड्याच्या अगोदर मी टरबूज तोडून पुण्याला पाठवला. त्यावेळेस मला जाग्यावर 2,500 रुपये टन टरबूजाचा भाव मिळाला. त्याच्यानंतर जसजशी वाढायला लागली, टरबूजाचे भाव वाढायला लागले. आज माझा माल सुरतला जात आहे आणि जाग्यावरून 3200 रुपये खाली हा माल चालला आहे. 15,000 रुपये एकरी खर्च वजा जाता जवळजवळ 40,000 ते 45,000 रुपये एका एकराचे आम्हाला मिळू शकतात. या टरबूजाच्या शेतीमुळे मी जवळजवळ पुलकलच्या बायांना 1 ते 1.5 लाख रुपयाच्या वर रोजगार मिळाला. 1 महिन्याचा 1.5 महिन्याचा लागवड आणि तोडणीचा मिळून. जैन बंधूंना टरबूजाच्या शेतीमुळे एकरी 40 ते 45,000 रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते. वेगवेगळे व्यवसाय असले तरी शेतीत ते लक्ष घालतात. इथेही वेगवेगळी पिकं घेतात. त्याचा चांगलाच फायदा त्यांना मिळतो. पारंपरिक पिकांपेक्षा वेगळी पिकं शेतकऱ्यांनी घ्यायलाच हवीत, हेच जैन बंधूंच्या उदाहरणावरून लक्षात येतं. व्यंकटेश दुधुंबारसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, गडचिरोली.